यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आमदार कोठे गटाचे विनायक कोंड्यालच महापौर होणार, आमदार पुत्र पिछाडीवर। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। भाजपने सोलापूरच्या महापौर पदासाठी आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल यांना तर उपमहापौर पदासाठी आमदार सुभाष देशमुख गटाच्या ज्ञानेश्वरी देवकर यांना उमेदवारी दिली आहे। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि नूतन गटनेते नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत कोंड्याल आणि देवकर यांनी आपले अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदाचे अर्ज नगर सचिव कार्यालयात दाखल केले। मॉडेल सोलापूर शहरासाठी विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार। शिंदे सेनेकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रियदर्शन साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तुम्हाला त्या दिवशी प्रियदर्शन साठे हे महापौर झालेले आपल्याला बघायला मिळतील। तर MIM कडून तौफिक हत्तुरे यांनी महापौर पदासाठी तर आसिफ शेख यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय। नाही आमचा हक आहे उभारण्याचा, आमचं मौजूदगीचा अहसास व्हावा म्हणून आम्ही हे केलं। 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे। भाजपचे महापालिकेत 87 नगरसेवक आहेत, शिवाय हात वर करून महापौर आणि उपमहापौरांची सभागृहात निवड होणार आहे। त्यामुळे भाजपच्याच उमेदवारांची बहुमताने महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार हे निश्चित आहे। आता फक्त शिक्कामोर्तब करणे एवढेच होणे बाकी राहिले आहे। केंद्रीय बजेटमध्ये सोलापूरचा हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये समावेश केल्याने सोलापूरच्या उद्योग व्यापाराला आणखी मिळणार चालना। सोलापूर रेल्वे स्थानकात रेल्वेच्या डब्यात पाणी भरताना रेल्वे कर्मचारी कलबुर्गी कोल्हापूर या रेल्वे ट्रेनच्या खाली पडल्याने गंभीर जखमी झालाय। सोमवारी सकाळची घटना। सोलापुरातील फडकुले सभागृहात काल सायंकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी उपस्थित राहून अजित पवार यांच्याबद्दल व्यक्त केला शोक। सोलापुरातील नॉर्थ कोर्ट मैदानावर आयोजित केलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचा आज समारोप, प्रदर्शन दिवसभर राहणार सुरू। सोलापूरच्या सम्राट चौकात असलेल्या सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात आज रात्री 11:15 वाजता पार पडणार पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गुलालाचा कार्यक्रम। कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। हॉटेल सेंटर पॉइंट, सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास। सोलापुरातील शिवजयंतीच्या मिरवणुका डीजे मुक्त होणार, पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्याचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय। सोलापूर जिल्हा परिषदेतील सुमारे 1600 शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत होणार बदल्या आणि 10 फेब्रुवारीपर्यंत संच मान्यता केली जाणार, प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांची माहिती। अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जिल्हा परिषद गटात आनंद तानवडे यांनी बंड केल्यामुळे या मतदारसंघात आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आनंद तानवडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई। उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे सुरू झाल्यापासून उजनीतील 3 TMC पाणी झाले कमी, सध्या उजनी धरणात 115 TMC इतके पाणी। उत्तर महाराष्ट्रात पुढील 2 दिवसात पावसाचा अंदाज, नाशिक, धुळे, नंदुरबार इथे पावसाची शक्यता। शरद पवार यांच्या इच्छेनुसार बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान प्रांगणात उभारले जाणार अजित पवार यांचे स्मारक।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असत्या तर अजित पवारांनी मला अगोदरच नक्कीच सांगितले असते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर. कराडच्या प्रीती संगमवरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला दिली भेट. उद्योगपती गौतम अदानींची शरद पवार यांच्याशी सांत्वनपर भेट. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला 58,000 कोटी रुपये, गेल्या वर्षीच्या तुलनेत 10,312 कोटींची वाढ. भूसंपादनाची माहिती मिळणार आता ऑनलाईन. शेतकऱ्यांची पायपीट थांबवण्यासाठी सरकारचा निर्णय. महसूल व वन विभागाकडून नवे परिपत्रक आणि सूचना जारी. पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्राचे बळ, केंद्रीय अर्थसंकल्पात 517 कोटी रुपयांची तरतूद. आज भाजप आणि शिवसेनेचे शिंदे गट नगरसेवक एकत्र येऊन बेलापूर कोकण भवनाला भेट देणार. महापौर पदाचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची ही संयुक्त भेट महत्त्वाची मानली जात आहे. महापालिका निवडणुकीनंतर मनसेची आज महत्त्वाची बैठक. राज ठाकरे सर्व पदाधिकारी उमेदवारांची घेणार बैठक. बैठकीत पराभवाची कारणे आणि इतर बाबींवर होणार चर्चा. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान चोरट्यांनी सुमारे 15 जणांचे 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने केले लंपास. पोलिसांकडून 6 जणांना ताब्यात, बाकी साथीदारांचा शोध सुरू. युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवत 3 कर्तव्यावर आधारित संसदेत अर्थसंकल्प सादर. शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास, उद्योग क्षेत्र, कृषीसह महिलांसाठी विविध तरतुदी जाहीर. मुंबई, पुणे आणि पुणे हैदराबादसह देशभरात 7 हायस्पीड रेल्वे प्रकल्पांची घोषणा. आर्थिक वृद्धी दर वाढवणं, नागरिकांचे कौशल्य विकसित करणं आणि नागरिकांना सोयीसुविधा व सवलतींचा पुरेपूर लाभ देणं या 3 कर्तव्यांवर आधारित वाटचाल करत राहू अशी ग्वाही वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. 53 लाख कोटींचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. भारत लवकरच पहिल्या ग्लोबल बिग कॅट समिटचे यजमान पद भूषवणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली घोषणा. 150 कोटींची बजेटमधून तरतूद. यामध्ये ताडोबा आणि मेळघाट सारख्या व्याघ्र प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी आणि संशोधनासाठी मदत मिळेल. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान नियोजित सामन्यात भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानचा नकार. ICC कडून पाकिस्तानवर दंडाची कारवाई. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.